नमस्कार. खरड छाटणीनंतर द्राक्ष बागेत चांगल्या फुटीची वाढ होणे आणि एकसारख्या फुटी निघणे, पुढील काळात सूक्ष्म घड निर्मिती चांगली होण्याकरिता फुटी पाहिजे तशा फुटी मिळणे याकरिता आपल्याला गरजेचं असेल तर मुळीचा विकास, आणि तो मुळीचा विकास होण्याकरता आपल्याला बोध व्यवस्थापन जास्त महत्त्वाचं आहे, ज्याला आपण म्हणतो फ्लोअर मॅनेजमेंट. हे फ्लोअर मॅनेजमेंट जर समजा आपण व्यवस्थितरित्या सांभाळलं असेल तर आपल्याला पुढील काळात अडचणी येत नाही. तर याच्याकरता आपल्याला आवश्यक आहे की आपण चारी घेऊन आपण जर समजा त्यामध्ये काळी कचरा टाकला असेल, बगास टाकलं असेल, उसाचं पाचट टाकलं असेल आणि शिफारसीप्रमाणे अन्नद्रव्य टाकून जर समजा आपण पूर्ण त्यावरती माती झाकली तर हे अशा प्रकारचं बोध चांगलं होईल, तयार होईल. आता हे बोध आपण इथे बघतो की या ठिकाणी सगळं गवत आहे, हे पूर्ण गवत याच्यात हे टाकलेलं आहे आणि हे कुजेल, व्यवस्थितरित्या कुजून त्याचं अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला चांगल्या तऱ्हेने मिळेल. आता दुसरा एक फायदा याचा असा असेल की पावसाळ्यामध्ये जर समजा आपल्या या बागेत जर समजा पाण्यात क्षार आहे, जमीन खराब आहे, तर याच बोधामधून जेव्हा असा पावसाळ्यामध्ये असा बोध उघडा राहील तेव्हा जे पाणी पडेल त्या पाण्यातून ते पाण्याचा निचरा होईल आणि जे आपण ते घाण जे आहे, हार्मफुल एलिमेंट्स जे आहे ते त्याचं पूर्ण लीच आउट होऊन जाईल, मुळीच्या कक्षेतून बाहेर जाईल आणि आपल्याला स्वच्छ असा बोध राहील. बोध स्वच्छ जर राहिला तर आपल्याला त्याचे फायदे चांगले होतील आणि ते फायदे असे होतील की आपल्याला वाढ चांगली होईल आणि याच्यामध्ये अन्नद्रव्य पाहिजे तेवढेच आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. तेव्हा बोध व्यवस्थापन खरड छाटणीच्या 15 दिवसापूर्वीच आपण तयार केलं व्यवस्थित तर चांगल्या प्रकारे आपल्याला काम करता येईल. आणि हे अशा प्रकारचे इथं आपण हे करून माती याच्यामध्ये जर मुळी आहे तर मुळी चांगल्या तऱ्हेने काम करता येईल. मल्चिंगचा याचा परिणाम याचं काम चांगलं करेल आणि पाण्याचं जे वहन आहे वरती जे आपण म्हणतो बाष्पीभवन होते जमिनीमधनं किंवा पाण्यामधून नाही परंतु जमिनीतून त्याचं पाण्याचं बाष्पीभवन जे आहे ते आपल्याला टाळता येईल. धन्यवाद.